विद्यार्थी मित्रांनो, मी बेतळे एम आज आपण इयत्ता 10वी मधील ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर पाहणार आहोत. आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टर पाहत असताना आपण गेल्या वर्षी या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे जे फोर्स पाहिले होते ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यामध्ये आपण पाहिला होता. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी जसा पृथ्वीवर आहे तसाच या ठिकाणी युनिव्हर्स मध्ये तो फोर्स या ठिकाणी आपल्याला आढळतो. या ठिकाणी पहिला आपण काय करणार आहोत, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनची काय गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनची काय गुरुत्वाकर्षण. आणि हे ग्रॅव्हिटेशन जे आहे, ग्रॅव्हिटेशन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज, attraction between two bodies, and it is due to its mass. This gravitation means attraction between two bodies and it is due to the mass, and this gravitation is seen on the earth towards the center of the earth. तर हे जे ग्रॅव्हिटेशन आहे, हे गुरुत्वाकर्षण जे आहे, आपण पृथ्वीच्या केंद्रकाकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे जे ग्रॅव्हिटेशन आहे, जशी पृथ्वी तयार झालेली आहे, पृथ्वी आहे त्यापासून या ठिकाणी हे ग्रॅव्हिटेशन या गुरुत्वाकर्षण आपण पाहतो. परंतु या ठिकाणी याचा जो या ठिकाणी पहिले कोणाच्या लक्षात आलं तर या ठिकाणी असणारा सायंटिस्ट न्यूटन. हा जो न्यूटन आहे तो काय झाला ना, एक वेळेस एका ऍपलच्या म्हणजे सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. देन या ठिकाणी काय झालंय, एक ऍपल काय केलेला आहे, वरून झाडावरून खाली पडलेला आहे. आणि झाडावरून खाली ऍपल पडल्यानंतर या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं की हे जे ऍपल आहे ते वरून खाली पडले, म्हणजे या ठिकाणी ते इट विल फॉल फ्रॉम दिस ट्री फ्रॉम अप टू डाऊन, अपवर्ड टू डाऊनवर्ड डायरेक्शन, ते वरून खाली आलेलं आहे. अशा प्रकारे मग ते जे ऍपल आहे वरून खाली आले, म्हणजे या ठिकाणी ते हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये का गेलेलं नाही असा प्रश्न त्याला पडलेला आहे. आणि त्यानंतर त्यानं त्या ठिकाणी बरंच संशोधन करून सांगितलं की या ठिकाणी जे केलेलं आहे ते कशामुळे आहे, ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी. हे जे झालेलं आहे ऍपल वरून खाली येतं ते कशामुळे, ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी. मग त्याला प्रश्न पडला की या ठिकाणी जसं ऍपल काही उंचीवर आहे तर ते ऍपल फॉल झालेलं आहे खाली इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. अशा प्रकारचे जे काही या ऍपल पेक्षा मोठे असणारे या ठिकाणी जे पदार्थ आहेत तर तेही वरून खालीच पडतात का, तर त्याचं उत्तर आहे हो. म्हणजे या ठिकाणी एव्हरी ऑब्जेक्ट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ. या ठिकाणी तशाच प्रकारचं आपण एक्झाम्पल पाहिलं तर पृथ्वीचा या ठिकाणी असलेला उपग्रह, कोणता उपग्रह आहे, चंद्र. That is natural satellite of the earth is moon, and this moon is revolve around the earth, and it will be revolve around the earth is due to this earth gravity. हे जे मून आहे अर्थ चा नॅचरल सॅटेलाइट आहे, तो सुद्धा या ठिकाणी या पृथ्वीभोवती कशामुळे रिव्हॉल्व होतोय तर या ठिकाणी असणारे हे ग्रॅव्हिटेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशन. किंवा जे प्लॅनेट्स आहेत या ठिकाणी असणारे दुसरे जे प्लॅनेट्स आहे, उपग्रह आहेत, तर ते काय होतात, दे विल बी रिव्हॉल्व अराउंड द सन, they will be revolve around the sun, and they will be revolve also due to this gravitational force. या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे या ठिकाणी ते काय होतात तर या पृथ्वीभोवती सर्व प्लॅनेट काय होत आहेत, फिरत आहेत. लक्षात जे या ठिकाणी दिस ग्रॅव्हिटेशन मीन्स इट इज द अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज, अँड दिस इज ड्यू टू द मास ऑफ दॅट बॉडी, अँड इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. या ठिकाणी आपण हा ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन नंतर आपण ते सायंटिस्ट न्यूटनने या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन या ठिकाणी चा शोध लावलेला आहे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो फोर्स अँड मोशन. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फोर्स या ठिकाणी जर एखादा ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टवर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जर फोर्स नसेल तर त्या ऑब्जेक्टवर कसल्याही प्रकारचा फोर्स नसेल तर त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट आहे कसा असेल, एकदम स्थिर असेल, या ठिकाणी रेस्ट पोझिशन मध्ये असेल. अँड व्हेन वी अप्लाय द फोर्स at that time that object will be moved from one point to another point. या ठिकाणी हा जो चौक आहे तर या ठिकाणी या चौकाला काय केलं आहे, फोर्स लावलेला आहे, आणि फोर्स लावल्यामुळे हा काय झालेला आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे. किंवा या ठिकाणी आपण या चौकचा थोडा तो हा पीस घेतला आणि तो काय केलाय, इट विल बी थ्रो इन द अपवर्ड डायरेक्शन. व्हेन वी थ्रो दिस chalk in the upward direction, at that time we apply the force, and due to this force there will be velocity in this chalk, and it will be moved in the upward direction. And when we throw this chalk in the upward direction, at that time its velocity will be maximum.
and when it will be move in the upward direction, its velocity goes on decreasing, and at some distance या ठिकाणी हा जर चॉक ह्या पॉइंट पर्यंत आला तर त्यावेळेस काय होणार आहे त्याची velocity तर त्या ठिकाणी 0, and when this velocity of this chalk is 0, it will be fall in the downward direction, that is towards the earth, and it is due to the earth gravity. त्यानंतर जो सेकंड पॉइंट आपण कोणता पाहिला फोर्स अँड मोशन. when we apply the force to any object, when we apply the force to any object, that object is in the motion, that object is in the motion. If we not apply the force, if we cannot be apply the force at that time, that object is at the rest. जर त्या वस्तूवर आपण कोणत्याही प्रकारचा जर फोर्स लावला नाही तर ती वस्तू कशी असेल रेस्ट पोझिशन मध्ये असेल. जर एखादी बॉटल आहे पाण्याची आणि ते बॉटल या ठिकाणी आपण ठेवली 4 दिवसांनी पाहिली तरी ती बॉटल कुठे असेल त्या पोझिशनलाच असेल. परंतु जर आपण त्याला काय केलं फोर्स लावला तर ती मात्र काय होणार आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते, म्हणजे ती मोशन मध्ये येऊ शकते. आणि या ठिकाणी आपण जसं त्याला फोर्स लावल्यानंतर इट इज इन द मोशन ॲज वेल ॲज व्हेन वी that is to change the direction of motion we apply the force. या ठिकाणी आपल्याला जर त्याचं डायरेक्शन सुद्धा बदलायचे असेल दिशा बदलायची असेल त्यावेळेस ही आपण काय करतो त्याला फोर्स लावतो, आणि फोर्स लावल्यामुळेच या ठिकाणी वस्तू काय असेल अचल अवस्थेत असेल तर ती चल अवस्थेत होते, रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर ती मोशन मध्ये येते. लक्षात फोर्स अँड मोशन. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा पॉइंट that is circular motion and centripetal force. पुढचा जो पॉइंट आहे तो कोणता आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. इफ यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल घेणार आपण एक या ठिकाणी काय करणार आपण टेक वन थ्रेड या ठिकाणी एक दोरी घेतलेली आहे and tie one stone one end of this thread ही दोरी आहे आणि त्या दोरीच्या एका टोकाला आपण काय केलंय दगड बांधलेला आहे and it will be rotate. यावेळेस आपण दोरीची काय करतो रोटेट करतो त्यावेळेस म्हणजे या ठिकाणी आपण या ठिकाणी अशा प्रकारचा इथं दगड घेतलेला आहे आणि या दोरीला बांधलेला आहे आणि इट विल बी रोटेट इन दिस डायरेक्शन. या ठिकाणी जर आपण ही दोरी अशा प्रकारे फिरवत आहोत. आता फिरवत असताना काय होतंय इट विल बी रोटेट ॲट दॅट टाइम दिस स्टोन will be rotate in the that is circular motion. That is part of the stone is the circular path, and due to this when this stone or when this body is rotate in the circular path at that time this motion is known as the circular motion. That's motion ला आपण काय म्हणतो circular motion. and या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जर when we या ठिकाणी हा जो दगड आहे याला बांधला त्या जो दगड आपण काय केला सोडून दिला आणि सोडून दिल्यानंतर it will be move in this direction, that is velocity of the stone is in this direction and force on the stone is towards the center. This force is towards the center. या ठिकाणी असणारा जो फोर्स आहे तो कुठे असेल सेंटर कडे आणि velocity अशा प्रकारे या ठिकाणी this velocity of the stone in this direction here we see this velocity and force is towards the center. This force is known as the centripetal force. या ठिकाणी आपण हा फोर्स इथं पाहणार आहोत. This centripetal force, that is when object is rotating in the circular path, when object is rotating in the circular path at that time on this object there will be force on that object. The force acts on that object and that force is towards the center and this force is known as the centripetal force. That's force ला आपण काय म्हणतो centripetal force. किंवा या गेल्या वर्षी आपण एक दुसरे एक्झाम्पल पाहिलं होतं इट इज रोटेटिंग डिश. या ठिकाणी रोटेटिंग डिश घेतली होती आणि त्या डिशवर आपण काय केलं होतं 5 रुपीज कॉइन त्यावर एक 5 रुपयाचं कॉइन ठेवलेलं होतं आणि ज्यावेळेस दिस dish is in the motion at that time this coin will be thrown off. त्या ठिकाणी जी कॉइन आहे ती काय होतं अशा प्रकारे thrown off and this is as like a tangent to the circle. This direction is as like a tangent to the circle. म्हणजे या ठिकाणी आपण या दोन डेफिनेशन पाहिलेले आहेत. पहिली डेफिनेशन कोणती सर्क्युलर मोशन, that is when object is moving in a circular path or circumference of the circle at that time that
मोशन इज नोन एज द सर्क्युलर मोशन. त्या मोशनलाच आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. अँड व्हेन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ at that time force acts on this object and this force is known as the centripetal force. What is meant by centripetal force? Definition विचारू शकता. That is when object is moving in the circular path. जर एखादा ऑब्जेक्ट काय होत असेल, सर्क्युलर पाथ मध्ये या ठिकाणी फिरत असेल, at that time force, that is force on that object is towards the center of the earth. Towards the center of the earth, center of that circle, and this force is known as the centripetal force. त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात या ठिकाणी आपण काय पाहिलंय, सेंट्रिपिटल फोर्स अँड सर्क्युलर मोशन. त्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी केप्लर्स लॉ. तर नवीन मध्ये आपण न्यूटनचे लॉ पाहिले होते, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. परंतु आता ते नववीचा जो सिलेबस आहे तो आता आपल्याला 10वी साठी या ठिकाणी अभ्यास करायची गरज नाही, म्हणजे या चॅप्टर मध्ये ते येणार नाही. परंतु त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे आपल्याला इथं केप्लर्स लॉ. आता केप्लर्स लॉ मध्ये या ठिकाणी जर आपण एखादं या ठिकाणी सर्कल पाहिलं तर हे सर्कल काढल्यानंतर सर्कल काढत असताना आपण काय करतो, वी टेक वन सेंटर अँड ऍट दिस सेंटर this point is known as the center and this is the circle. या ठिकाणी सर्कल. परंतु जर या ठिकाणी आपण पाहिलं तर जे या ठिकाणी असणारे प्लॅनेट्स आहेत, these planets are revolved around the sun. They cannot be moved in as like a circle. They will be moved, it is their orbit as a ellipse. या ठिकाणी जर हे जे प्लॅनेट्स आहेत तर ते प्लॅनेट जे आहेत तर सूर्याभोवती फिरत असताना ते काय करतात, एलिप्स अशा प्रकारे त्या ठिकाणी फिरत आहेत. ते सर्कल मध्ये फिरत नाही. त्यांचं जे ऑर्बिट आहे, द ऑर्बिट ऑफ दिस प्लॅनेट ॲज लाईक अ एलिप्स. हा एलिप्स म्हणजेच काय, तर या एलिप्सला या ठिकाणी जसं सेंटरला एक या ठिकाणी ह्या सर्कलला वन सेंटर असतं, तसं या एलिप्सला मात्र टू सेंटर्स असतात. आणि या टू सेंटरला आपण काय म्हणतो, फोकाय या ठिकाणी किंवा फोकाय या ठिकाणी फोकस असेल, या ठिकाणी एक फोकस असेल. आणि अशा प्रकारचे दिस प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व. हा जर सन असेल आणि हा जो सन आहे, सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. दोन्ही पैकी एका फोकायवर या ठिकाणी हा सन असतो. आणि दिस प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन. हे जे प्लॅनेट्स आहेत तर त्या ठिकाणी हे काय करत आहेत, तर या सन भोवती फिरत आहेत. and they will be, that is rotate, they will be move around the sun in orbitical, that is their orbit is as like a ellipse. हे जे ऑर्बिट आहे त्यांचं कसं आहे, as like a ellipse. तेच आपल्याला या ठिकाणी फर्स्ट लॉ केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतो, तेच सांगतो. काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज एन ellipse. या ठिकाणी हे जे ऑर्बिट आहे कुणाचं, प्लॅनेटचं, ते काय आहे, तर या ठिकाणी द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज एन ellipse. या ठिकाणी या प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे, ऑर्बिट म्हणजे काय, तर त्या भोवती हे जे प्लॅनेट आहे ते काय होतात, सूर्याभोवती रोटेट होतात. ते काय आहे, एलिप्स आहे. ते सर्कल नसून एलिप्स आहे. अँड सन at one of the foci, with the sun at the one of the foci. या दोन्ही फोकाय पैकी एका फोकायवर काय असतो, सन असतो. ऑर्बिट, when orbits are revolve around the sun, that is they will be revolved as like a ellipse. The orbit of the planet is ellipse and sun is at the one of the foci. या ठिकाणी हा जो सन आहे तो आहे एका फोकायवर आहे. अशा प्रकारचा हा Kepler's first law. That is the orbit of the planet is an ellipse. या ठिकाणी जे ऑर्बिट आहे कुणाचं, प्लॅनेटचं, ते काय आहे, इलिप्स आहे. With the sun at one of the foci. आणि सन जो आहे एका फोकायवर आहे. हा झाला इलिप्स फर्स्ट लॉ. Then this is the Kepler's first law. Then second law. या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सेकंड लॉ पाहणार आहोत. आता सेकंड लॉ पाहत असताना या ठिकाणी आपण काय केलंय, हा जो प्लॅनेट आहे ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत, डी पासून या ठिकाणी ज्यावेळेस हा या ठिकाणी समजा प्लॅनेट आहे, when it will be moved from A to B, या ठिकाणी हा टाइम पिरियड काय करणार आहोत आपण, या ठिकाणी टेकन घेणार आहोत. टेकन
ते ठिकाण करणार आहोत किंवा घेणार आहोत. हा जो टाइम पिरियडचा आपण या ठिकाणी काय केला 10 सेकंद घेतला. तर हा टाइम पिरियड किती घेतला 10 सेकंद. या ठिकाणी दिस प्लॅनेट विल बी रोटेट फ्रॉम A to B इन 10 सेकंद. जर हा प्लॅनेट जो आहे तो काय झाला A to B पर्यंत जाण्यासाठी किती घेतलेला आहे 10 सेकंद. सिमिलरली द प्लॅनेट विल रिव्हॉल्व फ्रॉम B to C to D इन 10 सेकंद. हा सुद्धा टाइम पिरियड किती घेतला आहे 10 सेकंद. हा 10 सेकंद आहे. हा आपण काय केलंय 10 सेकंद आपण इथं घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी परत काय केलंय या ठिकाणी आपण हा जो प्लॅनेट ए पोझिशन आहे ए पोझिशन पासून काय केलं आपण या ठिकाणी लाईन जॉईन केली आहे सनला. ए पासून या ठिकाणी सनला लाईन जॉईन केलेली आहे. सिमिलरली इन 10 सेकंद इट विल बिकम ॲट पॉइंट बी अँड दिस लाईन विल बी जॉइनिंग दैट इज BS. अशा प्रकारे या ठिकाणी पुढे काय केलं आपण देन प्लॅनेट विल बी मूव फ्रॉम C to D इन 10 सेकंद अँड वी टेक दिस लाईन दैट इज ड्रॉ द लाईन फ्रॉम C to S अँड D to S. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या लाईन काढलेल्या आहेत. आणि देन वी मेजर द एरिया. या ठिकाणी जर आपण हा एरिया आणि हा एरिया जर मोजला तर तो एरिया कसा येतो सेम येतो. हेच आपण या ठिकाणी केपलरच्या सेकंड लॉ मध्ये पाहणार आहोत. काय सांगतो केपलर सेकंड लॉ द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन. ही जी लाईन आहे लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स म्हणजे काय कव्हर्स स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ज्या ठिकाणी लाईन जॉइनिंग द दैट इज प्लॅनेट अँड सन line joining planet and sun sweeps equal areas in equal interval of time. तर या ठिकाणी जर आपण हा एरिया मोजला तर हा एरिया आणि हा एरिया कोणता एरिया ASB हा एरिया आणि CSD हा एरिया जर मोजला हा एरिया कसा असेल सेम असेल. किंवा या ठिकाणी जर हे जे प्लॅनेट आहे या ठिकाणी काय असेल E पासून F पर्यंत ही सेम पिरियड मध्ये जात असेल 10 सेकंद मध्ये जात असेल तर या ठिकाणी असला ESF हा एरिया सुद्धा कसा असेल सेम असेल. ज्या ठिकाणी A to B पर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी टाइम पिरियड किती असेल 10 सेकंद. आपण 10 सेकंद फक्त इमॅजिनेशन घेतलेलं आहे. तसं C पासून D पर्यंत सुद्धा किती असेल 10 सेकंद मध्ये असेल. आणि जर आपण या ठिकाणी A to S आणि B to S या ठिकाणी लाईन जॉईन केलेल्या असतील तर हा एरिया आणि हा एरिया ASB आणि CSD हा एरिया कसा असेल सेम असेल. हे कोणी सांगितलेलं आहे केपलरने. कोण सांगितले केपलर्स सेकंड लॉ द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट्स अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ज्या ठिकाणी हे जर आपण लाईन जॉईन केल्या तर या ठिकाणी हा एरिया ASB आणि CSD हे जे एरिया आहेत कसे असतील सेम असतील असं कोणी सांगितलेलं आहे केपलरने सेकंड लॉ मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण थर्ड लॉ पाहणार आहोत. थर्ड लॉ काय सांगतो द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन. या ठिकाणी हा जो पिरियड आहे तर या ठिकाणी एक प्लॅनेट आहे या पॉइंट पासून इथून इथपर्यंत परत इथपर्यंत येण्यासाठी जो पिरियड आहे the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of planet from the sun. तर या ठिकाणी जर आपण काय केलं तर या ठिकाणी हा जो प्लॅनेट आहे इथून परत इथपर्यंत येण्यासाठी काय त्याचा काय केलेला आहे पिरियड काढलेला आहे. तो पिरियड या ठिकाणी कॅपिटल की आहे आणि या ठिकाणी जे त्याचं मेन डिस्टन्स आहे तर ते किती आहे R आहे. तर या ठिकाणी हे जे स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. तर हे जे R आहे ते काय आहे मीन डिस्टन्स. या ठिकाणी प्रत्येक पॉइंटला या ठिकाणी आपण 1 2 3 4 5 6 आता प्रत्येक ठिकाणचं हे डिस्टन्स काय केलं आपण मोजलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे ॲव्हरेज काढलेलं आहे. आणि ते जे ॲव्हरेज काढलेलं जे डिस्टन्स असेल त्याचा जर आपण क्यूब केला तर या ठिकाणी आपल्याला हे रिलेशन येऊ शकतं. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता आपल्याला याच्या आधी माहित आहे जर या ठिकाणी A इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू B असेल तर या ठिकाणी आपण काय सांगू शकतो जर A वाढला A ची किंमत वाढली B ची किंमतही वाढते.
आणि जर a ची किंमत कमी झाली तर b ची किंमतही कमी होते. यालाच आपण काय म्हणतो, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. एज a increases b also increases, as a decreases b also decreases. याला आपण काय म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर आपण काय लिहितो, a इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू b. या ठिकाणी मात्र काय होते, if a increases b will be decreases, and if a will be decreases, at that time this will be decreases, this will be increases. It is the inversely proportional. आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे, जर आपण त्या ठिकाणी असणारं हे जे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे तर ते साइन जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल, हे जर साइन रिमूव्ह करायचं असेल तर त्यावेळेस काय येतं, एक कॉन्स्टंट. या ठिकाणी आपण कोणताही कॉन्स्टंट घेऊ शकतो आणि इक्वल साइन. जर आपल्याला हे रिमूव्ह करायचं म्हणजे काय येणार आहे, या ठिकाणी t स्क्वेअर इज इक्वल टू k. k काय येतं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, that is k into r cube. या ठिकाणी हा r cube आहे तसंच आहे. म्हणजे हेच इक्वेशन कसे येणार आहे, t स्क्वेअर अपॉन r cube is equal to k, and this k is nothing but it is the constant of proportionality. This is known as the constant किंवा constant of proportionality. लक्षात. तर या ठिकाणी आपल्याला हे तीन लॉ, फर्स्ट लॉ k प्लस फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ अशा प्रकारचे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.